आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। घुणकी जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघातील घुणकी गावातून जनकार्य न्यूजचे उपसंपादक राजेंद्र समुद्रे यांनी लोकांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया। नमस्कार, जनकार्य न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आपण विविध जिल्हा परिषदेच्या निवडणूक आता चालू आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती, या अनुषंगाने आपण प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भेट देत आहोत। आता घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघ व घुणकी पंचायत समिती मतदारसंघ या मतदारसंघामध्ये घुणकी या गावात भेट देत आहोत। तेथील लोकांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। विचारूया आपण, आता ज्या निवडणुका चालू आहेत त्या निवडणुकीबद्दल आपलं काय मत? मी प्राध्यापक संभाजी पाटील, घुणकी तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। दिनांक 7/2/2026 रोजी घुणकी येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती घुणकी हा एक असणारा मतदारसंघ आहे। या मतदारसंघाच्या माध्यमातून विचार करत असताना घुणकी हे हातकणंगले तालुक्याचं एक अतिशय प्रसिद्ध असं गाव आहे। शैक्षणिक आहे, सामाजिक आहे, त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात आहे। अशा पद्धतीनं या गावचा एक छानपैकी विकास होत असताना घुणकी या मतदारसंघातून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून घुणकीतील अनेक विद्यार्थी बोर्डच्या माध्यमातून अनेक तालुका जिल्हा विभागाचे राष्ट्रीयकरण गेलेलं आहे। मला अभिमान आहे की या घुणकी गावातून खेळाडूंच्या माध्यमातून एक चांगला विकास करण्यासाठी घुणकी असणाऱ्या या ठिकाणी प्राथमिक कुमार विद्या मंदिर आणि त्याचबरोबर या ठिकाणी कन्या विद्या मंदिर या शाळेसमोर एक खो-खोचं, व्हॉलीबॉलचं, त्याचबरोबर बास्केटबॉलचं क्रीडांगण व्हावं, की नव्या पिढीला नव्या दिशा विचारासाठी व्हावं। त्याचबरोबर घुणकीतील काही या ठिकाणी ज्या शिक्षणाबाबत करत असताना एक अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचे मोठे सिमेंट रोड होण्याची काळाची गरज आहे। का आजकाल आपण वापरत असताना खराब प्रकारच्या महाराष्ट्राच्या गावामध्ये काही काही लागलं पाऊस पडल्यामुळे त्या ठिकाणी हा रस्ता खराब झालेला आहे। या ठिकाणी मेन रस्ता घुणकी ग्रामपंचायतपासून ते मंगळाच्या केवळापर्यंत जे अतिशय महत्त्वाचे ते रस्ते चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे। याचबरोबर घुणकीतील या ठिकाणी जी लाईट आहे त्याला हमस लाईट म्हटली जाते। या लाईटमध्ये किंवा या ठिकाणी आमचं स्वामी विवेकानंद तरुण मंडळ या ठिकाणी जे मंडळ आहे अनेक वर्षातून 12 जानेवारी होतं, त्याचबरोबर दसरा महोत्सव, त्याचबरोबर विविध कार्यक्रम वर्षभर आम्ही चांगले करतो। त्या माध्यमातून हायमास लाईट आमच्या चौकामध्ये असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर सोनेरी चौकात एक हायमास लाईट असणं का जिथं माणसं थांबतात गरजेचं ठिकाणी तिथे त्या ठिकाणी तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा लाईटचाही आहे। त्याचबरोबर नवीन पक्षी करत असताना की घुणकीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना काळाची गरज म्हणून आज एक छानपैकी बास्केटबॉल गरज आहे आणि घुणकी ग्रामपंचायत माध्यमातून जे या ठिकाणी वर्षातून जे जिल्हा परिषदेचं पंचायती निवडून जाणार आहे त्यातून त्यांनी एक आदर्श गाव बघत असताना खेळाडूंचा एक वेगळ्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांना एक गुणगौरव पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये करावा आणि यामध्ये त्याला एक निधी द्यावा किंवा कसं आज वेगवेगळ्या गावामध्ये कसं आज सौंदर्य गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या राज्य राष्ट्रीय लेवलच्या खेळाडूंना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं, तसं घुणकी गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये केलं जातं। पण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे खरोखर सामान्य कुटुंबातील मुलं आहेत ते राष्ट्रीय खेळवल्यापर्यंत याच्यात काही वेगळ्या पद्धतीनं मुलं जातात। त्या विद्यार्थ्यांना एक पुन्हा फळाची पाकळी जाऊन सत्कार घेतला तर ते निश्चित त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करण्यात त्या ठिकाणी गावाच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायतीच्या उमेदवाराच्या माध्यमातून मिळेल अशी मला अपेक्षा वाटते। म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी जनकार्य जे आहे तिथंपर्यंत पोहोचत आहे आणि गावाच्या विकासासाठी आज तुम्ही इथंपर्यंत पोहोचत आहे। तुमचे मित्र सचिन कांबळे हे धडपडी व्यक्तिमत्व आहे की बघत असताना शालेय जीवनामध्ये त्यांचं प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकमध्ये घुणकीमध्ये शिक्षण झालं। उच्च माध्यमिक तुमच्या आंबेडकर कॉलेजमध्ये असताना NSSच्या माध्यमातून असू दे किंवा इतर काही असू दे सोशल वर्कमध्ये असणारं व्यक्तिमत्व आहे। त्याच्याबरोबर या ठिकाणी तुम्ही आज नेटवर्क तुम्ही का आज येत आहे निश्चित मला अभिमान वाटतो की या स्वामी विवेकानंद तरुण मंडळामध्ये अनेक दिग्गज आमदार, खासदार, मंत्री महोदय अनेक या व्यासपीठावरती या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची लोक या व्यासपीठावरती आलेले आहेत। सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, क्रीडा क्षेत्रात असतील, विविध राजकीय लोक असतील आणि विविध खेळाडू असतील, या माध्यमातून
या माध्यमातून इथं पोहोचलेले आहेत. मला अभिमान आहे की आज या ठिकाणी स्वामी विवेकानंद तरुण मंडळ स्वामी विवेकानंद प्रसिद्धीच्या या चौकामध्ये आपण आमच्या मंडळाच्या माध्यमातून एक मुलाखत घेतली. निश्चित चांगल्या पद्धतीनं असंच कार्य या ठिकाणी जिल्हा परिषदेचे नवोदित सदस्य असतील किंवा या ठिकाणी पंचायत समिती नवोदित असतील ते निश्चित तो कोणत्या पक्षाचा आहे न त्या जातपात धर्म न करता एक सामाजिक पातळी म्हणून एक या ठिकाणी प्रत्येकाला काम करायचं आम्ही पण करतो. घर तर बाजून घेऊन एक क्रीडा क्षेत्रातील एक नामांकित असं गाव पूर्वी मलखांब हा काय खेळ होता त्यामध्ये पुरलेला मलखांब असो किंवा याला दोरूला मलखांब असो आणि पहिल्यांदा घुणकीतून या ठिकाणी आपल्या या महाराष्ट्रातून येणारं काम या घुणकीने केलं. तशा पद्धतीत आज एक घुणकीच्या माध्यमातून या ठिकाणी छानपैकी अनेक राष्ट्रीय लेवलचे विद्यार्थी करत आहेत. मग आज आर्मी CRP SRP रेल्वे पोलीसच्या माध्यमातून गेले. मला अपेक्षा आहे की या माध्यमातून आपण या ठिकाणी छानपैकी जी काय आहे ते चांगल्या पद्धतीने कार्य करायची मला तुम्ही संधी द्यावी. म्हणजे लोकांनी संधी म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नेत्यांना ती संधी द्यावी अशी अपेक्षा करतो. त्यामध्ये आपल्या खासदार मंत्रीमध्ये गट तड बाजूला ठेवून एक विकासाची गंगा इथं पोचावी अशी अपेक्षा करतो मी. आणि या ठिकाणी मंडळाच्या अध्यक्ष समितीचे आहेत त्यामुळे मंडळाचे या ठिकाणी येणाऱ्या 7/2/2026च्या या निवडणुकीत जे उमेदवार येतील त्यांनी घुणकी गाव एक छानपैकी असं गाव आहे. त्या गावाचा विकास तुम्ही निश्चित करावा अशी अपेक्षा करतो. मावशी, आता ज्या निवडणुका चालू आहेत त्या निवडणुकीमध्ये आता आपल्या गावचा विकास याच्याबद्दल आपण काय सांगाल? आमचा विकास म्हणजे आम्हाला पुराची लई अडचण असते त्यामुळे आम्हाला जरा ही वाटते. आमची सोय म्हणजे चांगली करावी. कोण पण निवडून आले तर आम्ही दिले तर आमची सोय चांगली करावी. आमची डोरं बुरं पोरं प्रपंचाचं सगळं ही होतं या नुकसान होतंय आणि आम्हाला अजिबातच ही कुठं जायचं ही मिळत नाही. दरवर्षी आम्हाला भीती वाटते पुराची. त्यासाठी आम्हाला जरा जागेची जराशी त्यांनी सोय केली पाहिजे. काहीतरी आमची हे केलं पाहिजे. आमचा समाज तर पूर्ण पाण्यात आहे आणि आम्हाला पाणी चढल तसं आम्हाला भीती वाटते. पोरं बाळ कुठे घेऊन जायचं? आमचा परपंच झालं. डोरं आहे ती आमची पोरं आहे ती काय एवढं केलेलं सगळं नुकसान दरवर्षी आमचं नुकसान होते. त्यामुळे आमच्या समाजात काही सुधारणा काही होणार. दरवर्षी काय केलं तर काय सगळं नुकसान होतंय. घरात भांडं कुंड व्यवस्थित राहत नाही. धडूच कपडा राहणार. काय कागदपत्र सुद्धा आमची जाते. कुठलं जीव घेऊन जायचं कुठं आणि काय करायचं असं होते. आणि कोण पण निवडून आला असं आम्ही मतदान करतो. तुम्हाला करा आम्हाला सहकार्य करा. म्हणजे पूरग्रस्त या ठिकाणी पाणी वगैरे येते याचं हे झालं पाहिजे. यासाठीच आमची लय अपेक्षा आहे. आम्हाला पुराचीच तेवढी सोय केली पाहिजे. जागेची तेवढी आम्हाला दरवर्षी आम्ही सांगत असतोय. खरं आम्हाला कोण सुद्धा आमचं नेतच असं आम्हाला कोण काही करणं झाले सहकार्य. जागेची लय अडचण होती आम्हाला. राहायचं शाळेत पण आम्हाला जास्त दिवस ठेवताच येत नाही. राहतच नाही ती कोण का तर इकडं आमचं जेवढं असतंय तेवढं नुकसान झालेलं आहे. तिथं लक्ष लागत नाही आमचं. आताच्या निवडणुकीकडे तुम्ही या म्हणजे या उमेदवारांच्याकडे कशा पद्धतीने बघताय? आता आम्ही सहकारी त्यासनी मतदान करून करणार की खरं आमची सोय त्यांनी केली पाहिजे. म्हणजे त्यांच्याकडून तुमची काय अपेक्षा म्हणजे त्यांनी निवडून आल्यानंतर त्यांनी कोणतं काम काय असं केलं पाहिजे? काय तेच की जाग्याचं पुराचं आम्हाला काहीतरी सोय केलं पाहिजे. ही महत्वाचं आहे. आमचा समाज सुधारला पाहिजे. आम्हाला काहीतरी सोय केली पाहिजे. ठीक आहे. घरदार आम्हाला सवयी मिळून द्याते कुठेतरी. असं आम्हाला चांगला झाला की आम्हाला काही टेन्शन नाही. अजय, आता जे उमेदवार उभा आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? यांच्याबद्दल आमचं म्हणजे मत सगळ्यांचंच आमचं घराण्यात अण्णांच्याच पाठीमागं आम्ही आहे. म्हणजे आमच्या वाडवडिलापासून आम्ही अण्णाने आम्हाला मार्ग दाखवला. अण्णाने आमचं सगळं व्यवस्थित लाईन बसवली. आम्ही शून्यातनं वर निघालो त्यांच्यामुळं.
अजून बी तेवढी प्रगती झालेली नाही. खरं आम्ही त्यांच्या पाठीमागं आम्ही राखले. अण्णांनी मार्ग दाखवला, त्या मार्गाने आम्ही चालू आहे ना. आम्ही अण्णांच्या घराण्याला विसरणार नाही आणि ती बी आम्हाला विसरत नाही. आमची मुलं बी, माझा मुलगा बी, नातू बी अण्णांच्याच पाठीमागे राहणार. त्यांच्याकडून जे अपेक्षा आहेत गावाबद्दल ते काय अपेक्षा आहेत तुमची? आमची काय अपेक्षा असणार? आम्हाला हीच मार्ग चांगला दाखवणार, चांगलं काहीतरी आपलं आमच्यासाठी काहीतरी त्यांनी करावं. म्हणजे गावचा विकास. गावचा विकास व्हावा हीच विनंती आहे आमची. आतापर्यंत जे निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये ते गावचा विकास काय झालाय का? केला की त्यांनी गावचा विकास त्यांनी केला. अण्णा होतं त्यावेळी, अण्णांचं आता राजवर्धन आहे, ती सुद्धा करत्यात. गोरगरिबांच्या वर लक्ष देतात. ओके सर. जनकार्य न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मुनकी जिल्हा परिषद मतदारसंघ व मुनकी पंचायत समिती आता जे निवडणुका चालू आहेत त्या अनुषंगानं आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आणि बघूया, त्यांना विचारूया त्यांचं काय मत आहे गावचा विकास याच्याबद्दल. आजी, आता ज्या निवडणुका चालू आहेत त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आमचं मत आहे जरा गटारी सुधाराव्या. बरं. तर समाजात जरा घाण करतात ते जरा सुधारावं, बरोबर आहे. अशी आमची इच्छा आहे. म्हणजे अजून विकास झालेला नाही, नाही झालेला विकास. त्या पद्धतीने विकास होणे गरजेचं आहे. गरजेचं आहे. गरजेचं आहे. गरजेचं आहे आम्हाला. हा हा. परत आणि काय? आता काय नाही, गटारी सुधारावी, लाईट लागावी, हा. हेच आमची अपेक्षा. आता जे उमेदवार आहेत होय. त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता उमेदवार कोणते असेल म्हणून चांगलं कोण बी उमेदवार असू द्या, त्यांनी चांगलंच हे करावं हा, म्हणजे अशी आमची इच्छा आहे. ठीक आहे. समाजाचं कार्य चांगलं करावं अशी इच्छा आहे. समाजाचे कार्य चांगले करत राहावं अशीची आमची अपेक्षा आहे. ओके. म्हणजे आजींचं असं मत आहे की जो उमेदवार असेल त्यांनी विकास चांगल्या प्रकारे करावा. ते कोणत्याही पक्षाचा असू दे किंवा कोणत्याही गटाचा असू दे, त्याने फक्त विकास चांगला केला पाहिजे, विकासावर भर दिला पाहिजे. आता जे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका चालू आहेत आणि आपल्या गावामध्ये जो विकास झाला आहे की नाही त्याच्या अगोदर किंवा आता इथून पुढे काय तुमच्या अपेक्षा आहेत उमेदवारांच्या? मुनकी जिल्हा परिषद व मुनकी पंचायत समिती, पारगाव पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की आज आमच्या मंगरा देवस्थान देवालयासाठी डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेब यांनी एक 5 कोटीचा फंड दिलेला आहे. तसेच आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असू दे, यामध्ये निवडून येणाऱ्या उमेदवारांनी मुख्य रस्ता हायवेपासून सावरे किंवा पारगावपर्यंत किंवा इकडे तहसीलदापर्यंत करणे गरजेचं आहे. तसेच पाण्याची, आरोग्याची दक्षता घेणे सुद्धा तितकेच महत्त्वाचं आहे. गावामध्ये बऱ्याच समस्या पेंडिंग पण आहेत, तरी या उमेदवारांनी निवडून येणाऱ्या उमेदवारांनी त्या तात्काळ पूर्ण करावे. जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.